आणि लहानाचं मोठं करून लहानपणापासून तिला सांभाळ केला, तर हाताच्या फोडाप्रमाणे तिचा सांभाळ केला. मग त्या आई बापाचं दुःख ते कधी कळतं? एकदा मुलगी वयात आली, तिचं लग्न झालं, तिच्या डोक्यावरती अक्षरा पडल्या का मग त्या आई बाबाचं अंतःकरण आतून रडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते आई बाबा काय म्हणतात, अहो सारखी जतला केली, अहो चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून गेली. त्या मुलीसाठी रडत असतं. ज्यावेळेस त्या मुली त्याला डोक्यावरती अक्षरा पडतात, मुलगी सासरी नांदायला जायची. मग आई काय म्हणते, माझी आई रडते पदराला धरुनी, माझी आई रडते पदराला धरुनी. मग ती आई काय म्हणते, माझी लेक कशी आहे, माझी हरण तालली हरण तालली हरण तालली येतो, परंतु बापाला आपलं दुःख दाखवता येत नाही. आई चार माणसामध्ये रडते, आय बाय समजतात, बाई तुझी लेक आज जाणार, तुझ्या घरी येणार आहे, ती सासरी नांदायला चालली, परंतु बापाला रडता येत नाही. बरोबर आहे, कारण लहानपणापासून तो हाताच्या फळाप्रमाणे त्या लेकीला सांभाळलेला असतो आणि लेकीचा जास्त जीव असेल तो बापावर असतो. बरोबर, आईपेक्षा बापावरती जीव जास्त असतो लेकीचा. त्या पुरीच्या लग्नासाठी त्या या सावकाराकडून पैसे काढ, सावकाराकडून काढ, बँकेतून कर्ज काढ, पतपुरीतून कर्ज काढ, पण लग्न मात्र चांगलं झालं पाहिजे. माझ्या लेकीचं लग्न चांगलं झालं पाहिजे, असा बाप कमी नाही पडलं पाहिजे, मोठ्या मनाने विचार करतो. परंतु तोच बाप आपली मुलगी एकदा नांदायला निघली ना, तोच बाप काय करतो, मंडपाच्या मागे जातो, हात खिशात असलेला रुमाल काढतो, तोंडामध्ये कोंबतो आणि ढाई मुकून रडतो तो बाप. बरोबर, मग तो माझा बाप काय करतो माहिती का, माझा बाप रडतो, माझा बाप माझा बाप रडतो,
मग त्या बापाचं शेवट काय हाल होतात माहिती का? ती मुलगी जाते ना नांदायला, बाप मग काय म्हणतो, मुलगी म्हणजे माझं पोल आहे, माझं काळीज आहे काळीज. मग तो काय म्हणतो, काय माझा बाप रडतो मंडप धरून, माझं हृदयामधले ताळीच मला चाललं तोडून, मला चाललं तोडून, हृदयामधले ताळीच मला चाललं तोडून, तुझ्यामध्ये बाळाची उडता जाते, उडता जाते, उडता